हां, आता ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये आपल्याला माहिती आहे की ग्रॅव्हिटेशनचं ते की बाबा एखादी बॉडी वरून खाली पडल्यानंतर खालीच पडते बा, हे कोणी सांगितलं आहे आपल्याला? आयझॅक न्यूटनने सांगितलं आहे. ठीक आहे, आयझॅक न्यूटन. तर जन्म वगैरे लक्षात ठेवायचं, कारण की जेव्हा आता बघा क्वेश्चन कसा विचारला होता, लक्षात आलं तुम्हाला. तो 1642 आणि 1727चा जो टाईम पिरियड आहे, त्या टाईम पिरियडमध्ये आयझॅक न्यूटननी बरेचसे शोध लावलेले आहेत, आपल्याला माहिती आहे. ओके, नंतर मग आपण बघितलं काय बरं का, की आयझॅक न्यूटनने सांगितलं की यार प्रत्येक बॉडीची ना वरून खालीच पडते, प्रत्येक बॉडीची ना वरून खालीच पडते, राईट का? ही बात जी काही आहे आपल्याला माहिती आहे, ही स्टोरी आपण शिकलेली आहोत. आता घडतंय काय बरं का, पुढे जर गेलात तर ॲक्च्युली बघा, आता याला खूप जास्त झूम करून दाखवलेलं आहे. हे झूम करून दाखवण्याचा काय मतलब होतो लक्षात घ्या. तर आता हा सफरचंद जो आहे ना खालीच पडतो, राईट की नाही? तिरपा पडत नाही, असा पडत नाही, बरोबर स्ट्रेटच खाली पडतोय. असं का बरं का? असं का बरं का? कारण की लक्षात घ्या, आता एक आपला एक नियम असतो. कोणता नियम असतो बरं का? तो ग्रॅव्हिटेशनचा लॉ, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनचा लॉ आहे. न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपण त्याला म्हणत असतो. तर न्यूटन युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन लॉ काय असतो माहिती आहे का तुम्हाला? युनिव्हर्सल लॉ आहे तो. ॲक्च्युली तर खरेच आता आपण जेवढे सायन्समध्ये शिकतो ना, ते सगळे युनिव्हर्सल लॉ आहे, ते जीवनाशी सुद्धा लावता येतात. मी तुम्हाला अगोदर बी सांगितलं. मग आता हा युनिव्हर्सल लॉ काय बरं का? हा युनिव्हर्सल लॉ काय होता आपल्या न्यूटनने सांगितलेला, की प्रत्येक ऑब्जेक्ट जे ना पृथ्वीवरती असणारे जेवढे काही ऑब्जेक्ट आहे ना, ज्याला वजन आहे ते एकमेकांकडे अट्रॅक्ट होत आहेत, एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात. आता मी इथं आता चुंबक जसं ना, जसं मॅग्नेट जे ना, मॅग्नेट तो इथं मॅग्नेट पडलेला आहे, इथं मॅग्नेट आहे, एकमेकांना यांच्यामध्ये काय यांच्यामध्ये अट्रॅक्शन फोर्स आहे, यांच्यामध्ये नेहमी अट्रॅक्शन फोर्स आहे. तो याच्यामध्ये पृथ्वीवरच्या कोणत्या पण दोन ऑब्जेक्ट जर बघितल्या तर त्यांच्यामध्ये नेहमी काही ना काही, पृथ्वीवरच्या कोणत्या पण, म्हणजे काय बरं का, समजा इथे एक ऑब्जेक्ट आहे हां, आणि इथं दुसरा एक ऑब्जेक्ट आहे, आणि तुम्हाला विचारलं की आता एवढं डिस्टन्स आहे त्याच्यामध्ये, तुम्हाला जर विचारलं की या दोघांमध्ये अट्रॅक्शन आहे का? हो, या दोघांमध्ये सुद्धा अट्रॅक्शन आहे. कशासारखं अट्रॅक्शन? चुंबकासारखं अट्रॅक्शन. चुंबक कोणता? जे नॉर्थ आणि साऊथ पोल एकत्र येतात ना, अट्रॅक्शन, ते वाला म्हणतोय मी, रिपेल्शननी म्हणते. सो लक्षात घ्यायचं, जो काही हा अट्रॅक्शन दिसायला भेटतोय, हे वालं, हे या इथं सुद्धा अट्रॅक्शन असणार. तुम्ही म्हणणार कसं काय अट्रॅक्शन असणार? अट्रॅक्शन असणार आहे, अट्रॅक्शन काही ना काही 0.000000 समथिंग काही ना काही असेल, पण पक्का दोघांमध्ये अट्रॅक्शन असतो, हे न्यूटनने सांगितलं. बरं, मग आता काय झालं बरं का, एका झाडावरती असणारा जो हा सफरचंद आहे आणि ही पृथ्वी, याचं काहीतरी वजन आहे, याचं काहीतरी वजन आहे, या दोघांमध्ये पण अट्रॅक्शन आहे, या दोघांमध्ये पण काय अट्रॅक्शन आहे, तर दोघांमध्ये अट्रॅक्शन आहे. परंतु हे जे काही आहे, हा सफरचंद यार इकडेच का पडला? तर त्याला कळालं की याची लाईन ऑफ ॲक्शन आणि याची लाईन ऑफ ॲक्शन, या दोघांच्या लाईन ऑफ ॲक्शन जे आहेत ना, मॅच करत असतात. तर जेव्हा दोन ऑब्जेक्ट, पृथ्वीवरती असणारे दोन ऑब्जेक्ट, तर तुम्ही बसलेले आहात, तुमच्या अंतरावरती एखादी बॉडी पडलेली आहे, तर तुमचा जो काही सेंटर ऑफ मास असेल, तुमचा जो सेंटर ऑफ मास असेल आणि त्या ऑब्जेक्टचा जो सेंटर ऑफ मास असेल, त्या दोघांना लाईन ऑफ ॲक्शन जर का तुम्ही जोडलं ना, तर ती लाईन ऑफ ॲक्शन तुमची बनणार आहे, आणि एकमेकांना आपण जे काही ना आपल्या अट्रॅक्शन दिसायला भेटणार आहे. तर दोघं बॉडी जे काही आहे, त्या दोघं बॉडीमध्ये अट्रॅक्शन असते अशा पद्धतीची, पण खूप कमी असेल, ते तुम्हाला समजणार पण नाही, आणि त्याची लाईन ऑफ ॲक्शन तुम्हाला अशा पद्धतीने दिसायला भेटेल. कशातून पास होते ती पास होते याच्यामधून, त्यांच्या CG मधून पास होत असते. ओके, मग आता बघा, अर्थ मस्ट बी अट्रॅक्टेड द ॲपल टुवर्ड इट सेल्फ. सो अर्थ जी काही आहे, अर्थ मस्ट अट्रॅक्टेड ॲपल टुवर्ड इट सेल्फ. मग अर्थ जी काही आहे, अर्थ आणि सफरचंद एकमेकांकडे अट्रॅक्ट होत आहेत, पण लाईन ऑफ ॲक्शन त्यांची ही आहे. ठीक आहे, पुढे जर गेलात तर काय, अर्थ द अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. तो अट्रॅक्टिव्ह फोर्स जे काही आहे, ते दोघांमध्ये, त्या दोन ऑब्जेक्टमधलं, ते कुठून पास होतात? त्यांच्या सेंटर ऑफ मधून, मासमधून पास होत असतात. पुढे जाऊया. आता बघा, आता आपण झूम करून, आता हा सफरचंद जर का समजा पडला, तर पडल्यानंतर असा खाली पडायला पाहिजे होता, बरोबर की? आता ज्या कंडिशनला इमेज बनते, परंतु तो सफरचंद असा तिकडेच का पडतो? ॲक्च्युली जर बघायला गेला तर एक झूम करून जर डायग्राम बघितली तर अशीच डायग्राम भेटते आपल्याला, बरोबर? तर तो इकडेच का पडतो? कारण की पृथ्वीचं वजन, सफरचंदचं वजन, हे दोघांचं वजन, आता वजनावरती डिपेंड करतं ते अट्रॅक्शन, आपण बघूया पुढे जाऊन. तर आपण काय बघतोय बरं का, की इकडेच का पडेल? कारण की ही पृथ्वी त्याला अट्रॅक्ट करते, तर पृथ्वीच्या सफरचंदला अट्रॅक्ट करते, त्या लाईन ऑफ ॲक्शनमध्ये त्याचा लाईन ऑफ याचा CG आणि याचा CG मॅच करेल, त्यामुळे त्याला बरोबर इकडेच खेचेल ते, बरोबर की नाही? तो पृथ्वीचं वजन जास्त आहे, त्यामुळे ती तिकडे त्याला ओढणार आहे. आता मला एक बात सांगा, समजा ही एक छोटी बॉडी, राईट का, आणि समजा ही पृथ्वी आहे आणि ही छोटी बॉडी आहे, तर हिचं वजन जास्त असल्या कारणाने ही त्याला इकडे ओढते. आलं लक्षामध्ये? वजन जास्त असल्या कारणाने तिकडे त्याला ओढत असते. मग आता आपला जो काही युनिव्हर्सलचा लॉ आहे, न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ द ग्रॅव्हिटेशन, तो काय असतो तो आपण समजून घेऊया. ठीक आहे, तो प्रत्येक बॉडीला मास असते, राईट, अट्रॅक्टिंग ईच अदर विथ अ ग्रॅव्हिटेशन फोर्स, बरोबर? तो दोघं बॉडी जी काही आहेत ना, एकमेकांकडे अट्रॅक्ट होत असतात, राईट का? एकमेकांकडे नेहमी अट्रॅक्ट होत असतात. कधी पण जी की दोन बॉडी आहे, ती कधी पण दोन बॉडी एकमेकांकडे रिपेल होणार नाही, एकमेकांकडे अट्रॅक्ट होत असते, एक्सेप्ट द चुंबक सोडून. ओके, तो काय असते बरं का,
याचं काहीतरी वजन आहे. आपल्याला बघायचं की दोघं एकमेकांकडे अट्रॅक्ट होत आहेत, पण दोघांमधला अट्रॅक्टिव्ह फोर्स किती आहे. ही एक बॉडी आहे, ही एक बॉडी आहे, दोघं एकमेकांकडे अट्रॅक्ट होत आहेत, पण दोघांमध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स किती आहे. तो अट्रॅक्टिव्ह फोर्स किती असतो म्हणे, तर न्यूटनने सांगितलं तो फोर्स इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी या वस्तूचं वजन यांच्या गुणाकार एवढं M1 आणि M2. समजा याचं वजन M1 आहे, याचं वजन M2 आहे, यांच्या प्रोडक्टला. सो फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम, पृथ्वीवरती असणाऱ्या दोन बॉडीमध्ये अट्रॅक्शन फोर्स असतो. अट्रॅक्शन फोर्स किती असतो, द अट्रॅक्टिव्ह फोर्स इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी प्रोडक्ट ऑफ देअर मास, राईट का, प्रोडक्ट ऑफ देअर मास अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी डिस्टन्स बिटवीन देम. त्यांच्यामध्ये असणारे जे काही डिस्टन्स आहे, डिस्टन्स बिटवीन देम दॅट इज आर, तर त्यांच्या जे काही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल दिसायला भेटत असते. तर मग तुमच्या लक्षात राहील का, न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन अगोदर तुम्ही शिकलेला आहात, माहिती लक्षात राहील का रे. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू बॉडी ऑन द अर्थ, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू बॉडी ऑन द अर्थ इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी डिस्टन्स बिटवीन देम. लक्षात राहील का हे. ओके ठीक आहे, हे तर तुम्हाला माहिती आहे चांगल्या पद्धतीने. मग आपण जेव्हा याला सॉल्व्ह करतो अल्फाला आपण हे करणार, तो इथे आपल्याला कॉन्स्टंट येऊन जाईल. हा कॉन्स्टंटला म्हणतो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट, याची तुम्हाला किंमत विचारतात ते. सो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट जी की ना, त्याची व्हॅल्यू तुम्हाला विचारतील, त्याची व्हॅल्यू लक्षामध्ये ठेवायला पाहिजे. आता त्याचं युनिट कन्वर्जन करणं सोपं आहे, कारण की फोर्स आपला न्यूटनमध्ये असतो, हे किलोग्रॅम आणि हा मीटरमध्ये असतो. मग याचं जर का युनिट विचारलं तर युनिट काढता येईल तुम्हाला इकडे तिकडे पाठवून, युनिटचा काही प्रॉब्लेम नाही. पण व्हॅल्यू लक्षात ठेवायचं. व्हॅल्यू किती असते बरं का, तो 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर जी की आहे, ही जीची व्हॅल्यू असते. ओके, सो न्यूटन लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटन लॉ ऑफ न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मी तुम्हाला समजून सांगितला. आणि अशा पद्धतीने आपण जो काही आहे आपला ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण काढत असतो. तो ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याकडे दिलेली आहे ही वाली. नंतर पुढे जातो. ठीक आहे, आता समजा हे दोन पुस्तकं पडलेत, याचं वजन 1 किलोग्राम आहे, याचं वजन 1, तर दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, राईट का. फोर्स ऑफ अट्रॅक्शन दोघांमध्ये आहे, इक्वल असते ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दोघं एकमेकांना ओढत आहेत, तर दोघांमध्ये असणारं जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते किती असतं बरं का. तर दोघांमध्ये असणारं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे काही आहे, या दोघांचा गुणाकार करून घ्या. 1 गुणिले 1 इंटू जीची व्हॅल्यू, आता जी आपल्याला टाकावं लागेल ना, 6.67 × 10⁻11 डिवाइड बाय आर स्क्वेअर. तर दोघांमधलं अंतर 1 मीटर स्क्वेअर आहे. अशा पद्धतीने क्वेश्चन तुम्हाला येईल पेपरामध्ये. ठीक आहे, तो त्याला तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. आणि तुम्हाला आता व्हॅल्यू जर का लक्षात राहिली तर सॉल्व्ह बी करता येईल, किंवा जर का व्हॅल्यू पेपरमध्ये दिली असेल तर सोपं जाईल. मग पुढे गेला तर काय, आता ह्यावाला क्वेश्चन, याच्यावरती एक क्वेश्चन आलेला आहे MPCमध्ये. लक्षात घ्या बरं का. कॅरेक्टरिस्टिक ऑफ ग्रॅव्हिटेशन फोर्स, जो ग्रॅव्हिटेशन फोर्स आपण काढला आहे तो ग्रॅव्हिटेशन फोर्सचा कॅरेक्टरिस्टिक आहे ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. लक्षात घ्या, ग्रॅव्हिटेशन फोर्स हा ऑलवेज अट्रॅक्टिव्ह असतो, तो रिपल्सिव्ह राहत नाही. जसं की मॅग्नेटिक फोर्स कसा असतो बरं, तुम्हाला जर विचारलं मी सांगा मॅग्नेटिक फोर्स कसा असतो रे, तर तुम्ही म्हणणार मॅग्नेटिक फोर्स जो काय आहे तो अट्रॅक्टिव्ह पण असतो आणि तो काय असतो, तो आपला रिपल्सिव्ह पण असतो. तो मॅग्नेटिक फोर्स अट्रॅक्टिव्ह पण आहे आणि रिपल्सिव्ह पण आहे, बरोबर. बट ग्रॅव्हिटेशन फोर्स हा नेहमी काय असतो, आपला ग्रॅव्हिटेशन फोर्स ऑलवेज अट्रॅक्टिव्ह असतो. लक्षात ठेवा रे. पुढे जाऊया. फोर्स ॲट अ डिस्टन्स, चला सांगा बरं का, फोर्स ॲट डिस्टन्स म्हणजे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. तर ग्रॅव्हिटेशन फोर्स जो काय तो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे, बरोबर आहे का रे. कॉन्टॅक्ट फोर्स नॉन कॉन्टॅक्ट फोर्स तुम्हाला शिकवलं तुम्ही. ओके, तो ऑलवेज अट्रॅक्टिव्ह असते आणि फोर्स जो काय नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असतो, इक्वल अँड द अपोजिट, बरोबर आहे. तो ग्रॅव्हिटेशन फोर्स जो काही आता हा जो काही आपला ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे, दोन ऑब्जेक्टमधलं जे की ग्रॅव्हिटेशन फोर्स असतात ते इकडून पण आणि इकडून दोघांमध्ये लागणार हा F आणि F इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन डिरेक्शन असतात, बरोबर आहे. तो समजा एक बॉडी पडली होती, ही छोटी बॉडी पडली होती, या दोघांमध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. हा अट्रॅक्टिव्ह फोर्स नेहमी अट्रॅक्टिव्ह असतो, राईट, अट्रॅक्टिव्ह असतो. आणि दोघे नॉन कॉन्टॅक्टिव्ह फोर्स असतो आणि नंतर इक्वल इन मॅग्निट्यूड F आणि F, राईट का. दोघं इकडून लागणार आणि इकडून लागणार, दोघं इक्वल इन मॅग्निट्यूड अपोजिट इन डिरेक्शन असतात. अँड इट पासेस फ्रॉम द व्हॉट, हे दोघं कशातून पास होतात, त्यांच्या सेंटर ऑफ मासमधून पास होतात, राईट. इट इज इंडिपेंडंट ऑफ द इंटरव्हेनिंग मीडियम. तो आता जसे काय बरं का, ही पृथ्वी आहे, हा सूर्य आहे, ही पृथ्वी आहे, ही सूर्य आहे. तो आपल्याला काय म्हणतात बरं का, हे याचं वजन काहीतरी आहे, याचं वजन काहीतरी आहे. या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो काही आहे तो F, हा F जो काही आहे हा F डिपेंड कशावरती करतो, M वरती, M2 वरती, M1, F2 पृथ्वीचं वजन, सूर्याचं वजन डिवाइड बाय डिस्टन्स बिटवीन देम. इट डज नॉट डिपेंड अपॉन द व्हॉट, त्यांच्यामध्ये असणारं काय आहे मीडियम, ते व्हॅक्यूम आहे, एअर आहे का काय आहे, त्याच्यावरती डिपेंड करत नाही. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डिपेंड अपॉन द मास ऑफ द बॉडी अँड द डिस्टन्स बिटवीन देम. इट डज नॉट डिपेंड बिटवीन द व्हॉट, त्याच्यामध्ये काय आहे त्याच्यावरती डिपेंड करत नाही. इंडिपेंडंट ऑफ इंटरव्हेलिंग मीडियम, इंडिपेंडंट ऑफ द प्रेझेन्स ऑफ द अदर बॉडी. सो इंडिपेंडंट ऑफ द प्रेझेन्स ऑफ द अदर बॉडी. आपण आता हे जे ना हाय लेवलला समजून घ्यायचं. हाय लेवल म्हणजे काही पृथ्वी आणि ही सूर्य, राईट का. तर यांच्यामध्ये कोणी येतंय बा याच्यावरती पण डिपेंड करत नाही ते. म्हणजे काय बरं का, आता समजा जर दुसरा कोणी एखादा चंद्रमध्ये घुसून गेला, मग चंद्रमध्ये घुसल्यानंतर या दोघांना फोर्स ऑफ अट्रॅक्शनमधलं काही विषय होऊन जाईल बा, असं नसतं. आलं का लक्षामध्ये. तर ही इथे एक चंद्र आहे, इथं सूर्य आहे, याच्यामध्ये जर का इथं पृथ्वी आहे, इथं सूर्य आहे, इथं जर का चंद्र येऊन गेला, राईट का, तरी सुद्धा फोर्स ऑफ अट्रॅक्शन बदलणार नाही. जेवढा आहे तेवढं, जर बदललं असतं तर वेगळाच प्रॉब्लेम दिसायला भेटला असता. तर ते सांगतात ते.
लक्षात घ्या पुढे. सो ॲक्ट अलॉंग द लाईन जॉईनिंग सेंटर, बरोबर. हे सूर्य ही पृथ्वी, ही सूर्य हे पृथ्वी, सेंटर ऑफ मास हे दोघांचं लाईन ऑफ ॲक्शन हे असतं. मध्ये कोणी येऊ द्या, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बदलणार नाही. पुढे ॲक्ट अलॉंग द लाईन ऑफ सेंटर. पुढे इट्स लॉंग रेंज फोर्स. चला सांगा बरं का, लॉंग रेंज फोर्स म्हणजे काय रे? इट लॉंग रेंज फोर्स म्हणजे काय बरं का? म्हणजे इथे एक बॉडी आहे आणि खूप लांब अंतरावरती एक बॉडी आहे, तरीसुद्धा दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. खूप कमी आहे पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. फोर्स ऑफ अट्रॅक्शन कधीही शून्य राहत नाही, पृथ्वीवरचं लक्षात घ्यायचं, राईट का. विकेस्ट फोर इन द नेचर. आणि ग्रॅव्हिटेशन फोर्स जो काय आहे तो विकेस्ट फोर आहे. बघा किती विकेस्ट आहे, सगळ्यात विकेस्ट आहे. आता मला सांगा, तुम्ही बसलेले आहेत आणि दुसरी एखादी बॉडी, तुम्ही त्या बॉडीकडे अट्रॅक्ट होतात का? ती बॉडी किंवा ती बॉडी तुमच्याकडे अट्रॅक्ट होते का? नाही, राईट का. सो ग्रॅव्हिटेशन फोर्स हा सगळ्या फोर्समधला विकेस्ट फोर्स आहे. कोणत्या फोर्स? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सपेक्षा, नंतर मॅग्नेटिक फोर्सपेक्षा, या सगळ्या फोर्सपेक्षा ग्रॅव्हिटेशन फोर्स जो काय आहे तो आपला विकेस्ट फोर्स असतो. ओके, हे सगळे कॅरेक्टरिस्टिक लक्षातमध्ये ठेवायचे. तो हे लॉ, राईट, न्यूटन लॉ न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन लक्षात ठेवायचा आहे. नंतर कॅरेक्टरिस्टिक, हे सगळे कॅरेक्टरिस्टिक पार्ट असायला पाहिजे, राईट. आणि जीची व्हॅल्यू पार्ट असावी. हा झाला आपला कन्सेप्ट बोर्ड. पुढे जाऊया. आता आपल्याला बघायचं आहे तर केपलरचे लॉ. तर केपलर, आता बघा, तर अगोदर जे आहेत ना लोक, ॲस्ट्रॉनॉमर जे काही आहेत ना, ॲस्ट्रॉनॉमर जुन्या काळामध्ये जे काही आहेत ना, प्लॅनेटरी जे काही प्लॅन असतात ना आपल्यावरचे, प्लॅनेट जे काही असतात ना, त्या प्लॅनेटची मोशन, गती वगैरे त्याचा अभ्यास करायचे. तर मग अवकाशामध्ये असणारे जे काही आपले प्लॅनेट आहेत त्यांच्या मोशनबद्दल अभ्यास करायचे जुन्या काळामध्ये ॲस्ट्रॉनॉमर. पण त्यांना जे की मोशनचा जो अभ्यास करत होते ते उघड्या डोळ्यांनी ते अभ्यास करत होते. तर त्यावेळी दुर्बीण वगैरे नव्हती, उघड्या डोळ्यांनी ते अभ्यास करत होते. परंतु गॅलिलिओ जो काही आला, गॅलिलिओने काय केलं बरं का, तो गॅलिलिओने जे काही आहे दुर्बीनचा शोध लावला. तर तुम्हाला प्रश्न विचारतात, दुर्बीनचा शोध कोणी लावला? तर दुर्बीनचा शोध गॅलिलिओने लावला. त्याच्यामुळे अवकाशामध्ये असणारे जे काही प्लॅनेट आहे त्यांचं मोशन ॲक्युरेट फाइंड करणं सोपं जायला लागलं, कारण की दुर्बीनमुळे आपल्याला तो प्लॅनेट जरा झूम करून दिसायला भेटला आणि त्याच्यानुसार जे काही आपल्याला प्लॅनेटची मोशन आपल्याला फाइंड आउट करता आली. मग आता ॲस्ट्रॉनॉमर काय करत होते बरं का, ॲस्ट्रॉनॉमरने काय केलं, तो ॲस्ट्रॉनॉमरने काय केलं बरं का, प्लॅनेटरी मोशन जे काही आहेत ना, प्लॅनेटरी मोशनबद्दल अभ्यास करायला सुरुवात केली. त्याच्यामधला एक ॲस्ट्रॉनॉमर होता, तो म्हणजे कोण? आपला केपलर. तो केपलर. मग आता केपलरकडे आता दुर्बीण आलेली आहे. आता केपलर काय करणार आहे? केपलर त्या दुर्बीणच्या मदतीने प्लॅनेट जे काही असतील त्या प्लॅनेटच्या मोशनबद्दल त्याने अभ्यास केला आणि अभ्यास करून केपलरने 3 लॉ काढले. तो केपलरचे 3 लॉ आपल्याला अभ्यासायचे आहे. बघा आता सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या, केपलरचे 3 लॉ काय काय. तर लक्षात घ्या, तो केपलरचे 3 लॉ आपण शिकत आहोत. लक्षात घ्या तुम्ही सगळ्यांनी. केपलरचा टाईम वगैरे जर का विचारला तर केपलरचा टाईम काय सांगावं बरं का, एक मिनटं. केपलरचा टाईम वगैरे असे प्रश्न विचारून घेत असतात ते, केपलरच्या लॉचा टाईम विचारून घेतील ते, ठीक आहे. तो अभ्यास करत असताना तुम्ही तो सर्च करून ती गोष्टी ॲड करून द्यायच्या. बघू आता काय बरं का, तो केपलर जो काय आहे, केपलरने काय केलं, हा एक कोन आहे, ठीक आहे. या कोनला जर का समजा असा तिरपा जर मी कापला तर तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, प्लानवरून जर बघितलं तर तुम्हाला नक्कीच जे ना असा इलिप्स दिसायला भेटेल. नक्कीच तुम्हाला असा इलिप्टिकल शेप दिसायला भेटेल. असा नक्कीच तुम्हाला इलिप्टिकल शेप दिसायला भेटणार आहे. ओके, तो एखाद्या कोनला जर का तिरपा कापला तर त्याच्यानंतर आपल्याला इलिप्टिकल शेप दिसायला भेटत असतो. केपलरने अभ्यास केला. केपलरने दुर्बीनच्या पद्धतीने अभ्यास केला, प्लॅनेटला ऑब्झर्व केलं आणि सांगितलं काय की जे प्लॅनेट असतात ना त्या प्लॅनेटची मोशन पण कशी असते, इलिप्टिकल असते. पहिली बात केपलरने काय सांगितलं की जे प्लॅनेट आपल्या याच्यामध्ये जेवढे काही ग्रह उपग्रह जे काही असतील ते कोणत्या ऑर्बिटमध्ये घुमत असतात, म्हणजे इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये घुमत असतात. त्यांचा शेप कसा असतो ऑर्बिटचा, इलिप्टिकल असतो. बात कळाली का रे सांगा, बात कळाली का? राईट, चला पुढे जाऊ. तो इलिप्टिकल, पुढे जाऊ. मग आता पुढे जर गेलात तर काय बात निघते, तो इलिप्टिकल. तो त्याने सांगितलं की इलिप्स इज द कर्व ऑप्टेन बाय द कोन कट द इन्क्लाइन ऑर्बिट. ओके, आता हा पुढे जाऊ. तो आपण काय सांगितलं, केपलरने सांगितलं की बाबा एखाद्या प्लॅनेटची मोशन जी की असते ती इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये असते, इलिप्टिकल शेपमध्ये असते. इलिप्टिकल शेप असते तर आपण दाखवू पण शकतो इलिप्टिकल शेप, हा इलिप्टिकल शेप, राईट, इलिप्टिकल शेप. आता इलिप्टिकल शेपमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर काय दिसायला भेटेल बरं का, तो इलिप्टिकल शेपमध्ये दिसायला भेटेल ही एक मेजर ॲक्सिस, ही मायनर ॲक्सिस. या मेजर ॲक्सिसवरती जे काही आहे, या मेजर ॲक्सिसवरती जर बघायला गेलात तर 2 पॉईंट, इथे एक पॉईंट, इथे ॲक्सिसवरती पॉईंट, इथे एक पॉईंट आहे, राईट, इथे एक पॉईंट समजा ॲक्सिसवरती, इथे एक पॉईंट आहे. तर मेजर ॲक्सिसवरती हे जे काही 2 पॉईंट असतात याला फोकल पॉईंट म्हणतात. काय म्हणतात याला? फोकल पॉईंट किंवा दोन आहेत त्यामुळे त्याला तुम्ही फोकी म्हणू शकतात, फोकी, राईट का. तो फोकाय वगैरे अशा पद्धतीने फोकाय म्हणा किंवा फोकल पॉईंट तुम्ही म्हणू शकतात. ओके, आता याच्यामध्ये जो काही इलिप्टिकल ऑर्बिट याच्यामध्ये ग्रह फिरत आहेत, जसं की आपली पृथ्वी ही ग्रह आहे. ओके, पृथ्वी एक ग्रह आहे आणि या 2 फोकायपैकी या एका फोकायवरती कोण आहे, म्हणजे सूर्य आहे. कोण आहे? सूर्य. इथं आपला सूर्य आहे, इथं आपली पृथ्वी आहे. बोला इथपर्यंत लक्षात आलं का रे मी काय म्हणतोय. केपलर म्हणत आहे की प्लॅनेटची की मोशन जी असते ती कोणत्या याच्यामध्ये इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये, त्यांची इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये प्लॅनेट घुमत असतात, बरोबर. तो इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये घुमत असतात त्यामुळे मेजर आणि मायनस ॲक्सिस येणार आहे, कारण की इलिप्स आहे.
मेजर ॲक्सिसच्या अलॉंग 2 पॉईंट घेतो, राईट का, 2 पॉईंट एंडला त्यांना आपण फोकाय म्हणत असतो, फोकल लेंथ म्हणत असतो. तर आता पहिला लॉ काय सांगतो सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या, केपलरचा पहिला लॉ. तर केपलरचा पहिला लॉ काय म्हणतो की सूर्य जो आहे ना, सूर्य कोणत्या तरी 2 फोकल पॉईंटपैकी एका फोकल पॉईंटवरती सूर्य आहे. केपलर काय म्हणतो की 2 पॉईंटपैकी एका फोकल पॉईंटवरती आपला सूर्य आहे आणि ऑर्बिटमध्ये कोण घुमतंय, ऑर्बिटमध्ये आपला पृथ्वी घुमत आहे. तो सूर्य आणि पृथ्वीबद्दल रिलेट करूया आपण आता बात, लक्षात घ्या. तो 2 फोकल पॉईंटपैकी एका फोकल पॉईंटवरती सूर्य आहे आणि इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये आपली पृथ्वी फिरत आहे, अशा पद्धतीने तो बोलला, बरोबर. मग आता काय होईल बरं का, तो बघूया आपण स्टेटमेंट. तो केपलर फर्स्ट लॉ, इलिप्स. हे बघा, हे 2 फोकल पॉईंट, त्यापैकी एक फोकल पॉईंटवरती सूर्य आहे, इथं आपली पृथ्वी आहे. एवढी बात तुमच्या लक्षामध्ये आली, असं असतं म्हणते. हां, तर मग काय होईल बरं का, द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इलिप्स विथ अ सन ॲट अ 1 फोकाय अँड द पोझिशन ऑफ द सन इज इंडिकेटेड बाय, ओके, यसने दाखवलेलं आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, पुढे जाऊ. असं घडतंय रे, म्हणजे पृथ्वी अशी घुमत आहे. मग तुम्हाला दिसायला भेटेल यार की जे रेडियस डिस्टन्स आहे, रेडियल डिस्टन्स सूर्य आणि पृथ्वीमधलं, इथं काहीतरी आर आहे, इथं R1 आहे, R2 आहे, R3 आहे, R4 आहे, अशा पद्धतीने दिसायला भेटतंय. ओके, तो रेडियल डिस्टन्स प्रत्येक वेळेस चेंज होताना दिसायला भेटतोय. तर पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती घुमत आहे, रेडियल डिस्टन्स चेंज होताना दिसायला भेटतोय, असं या केपलरच्या लॉवरून आपल्याला कळायला भेटत आहे. पहिली बात. आता नियम काय आहे, नियम शिकणं जरुरी आहे. द स्पीड ऑफ द अर्थ ऑफ द ऑर्बिट डज नॉट कॉन्स्टंट. जो स्पीड आहे ना, तो स्पीड सुद्धा कॉन्स्टंट राहत नाही म्हणे. म्हणजे काय म्हणतायत, तो केपलर म्हणतो की जो डिस्टन्स आहे, रेडियल डिस्टन्स चेंज होताना दिसायला भेटते आणि जो स्पीड आहे ना, तो इथं स्पीड काहीतरी खूप कमी असतो, इथं स्पीड वाढतो आणि इथं जोरात फिरायला लागून जाते, जोरात फिरते पृथ्वी, मग हळूहळू कमी. तो स्पीड इज ऑल्सो, स्पीड सुद्धा जो आहे ना पृथ्वीचा जो काही सूर्याभोवती फिरण्याचा जो स्पीड आहे, इथं कमी, जास्त कमी, राईट, अशा पद्धतीने. म्हणजे सूर्याच्या जवळ जसं जातोय ना, तर स्पीड वाढतो आहे आणि दूर जसं जातोय ना, तर पृथ्वीचं स्पीड कमी होत चालेल. म्हणजे स्पीड सुद्धा कॉन्स्टंट नाही आहे आणि रेडियल डिस्टन्स पण कॉन्स्टंट नाही आहे. एवढी बात आपल्या लक्षात येऊन जाते. इकडे पुढे जाऊया. द स्पीड ऑफ द अर्थ इन द ऑर्बिट डज नॉट रिमेन कॉन्स्टंट. तो स्पीड रिमेन कॉन्स्टंट, तो स्पीड जी काय आहे ती कॉन्स्टंट नाही. पुढे जर गेला तर काय, द क्लोजर टू सन फास्टर, तो सनच्या फास्टर आहे, फारदेस्ट स्लोअर. इथपर्यंत आपण आलो. ठीक, तो लक्षात घ्या. आता पहिला नियम जो काही आहे, त्या पहिल्या नियमचं स्टेटमेंट काय सांगतो मी, लक्षात घ्या. पहिल्या नियमचं स्टेटमेंट एवढंच आहे, झालं बी ते. द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज इलिप्स विथ द सन ॲट अ वन ऑफ द फोकाई. तो हा होता पहिला केपलरचा पहिला नियम. तो केपलरचा पहिला नियम काय सांगितला मी तुम्हाला, केपलरचा पहिला नियम काय सांगितला की प्लॅनेट जो काही आहे तो इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये घुमत आहे आणि त्या इलिप्टिकल ऑर्बिटचा जो काही 2 फोकल पॉईंट असतात, त्या 2 फोकल पॉईंटपैकी एक फोकल पॉईंटला सूर्य आहे आणि त्या सूर्याच्या अवतीभोवती ग्रह फिरत असतात. कोणत्या शेपमध्ये, इलिप्टिकल शेपमध्ये. तो लक्षात आलं का बरं काय, सूर्याच्या आजूबाजूला ग्रह फिरतात, एवढी बात तर तुम्हाला कन्फर्म आहे, बरोबर की नाही. पण हे ग्रह जे की इलिप्टिकल शेपमध्ये फिरतात, ही बात पण तुम्हाला कन्फर्म झाली. आणि इलिप्टिकलचे जो की मेजर ॲक्सिस असतात, त्याच्या एंड पॉईंटला 2 फोकल पॉईंट असतात. त्या फोकल पॉईंटच्या एका पॉईंटवरती सूर्य असतो म्हणे आणि ग्रह त्याच्या इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये घुमत असतो. दिस इज द केपलर फर्स्ट लॉ. लक्षात आला का, हो. पुढे जाऊया. आता केपलरचा सेकंड लॉ काय असतो बरं का, केपलरचा सेकंड लॉ असतो. आता अशा पद्धतीने कहाणी बनते. समजा इथं जे ना ग्रह कोणता, समजा पृथ्वी आहे आपल्याकडे, तो बुध, शुक्र, मंगळ, पृथ्वी, गुरु, शनी, नेपच्यून, युरेनस, प्लुटो काय असेल ते सगळे ग्रह जे आहेत ना, याप्रमाणे ते ग्रह दिसायला भेटतात. ओके, तर सूर्य इथे आहे आणि इथं ग्रह दिसायला भेटतोय. समजा या दोघांमधलं रेडियल अशा पद्धतीने काहीतरी दिसायला भेटते. हे याला ए आणि बी म्हणतो. आता आपला ग्रह 1 महिन्यामध्ये, आपल्याला माहिती आहे, मला सांगा बरं का रे, पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास किती दिवस लागतात, 365. राईट, बरोबर. तर मग 1 महिन्यामध्ये पृथ्वी इथून फिरत इथं आली. समजा इथून फिरत इथं आली. ओके, 1 महिन्यामध्ये पृथ्वी आपली इथे येऊन गेली. तर पृथ्वी इथे येऊन गेली म्हणजे या पॉईंटला मी आता सी म्हणतो समजा, राईट की नाही. मग पृथ्वी जेव्हा ए आणि बी जे काही आहे रेडियल डिस्टन्स स्वीप झालं आणि स्वीप होऊन 1 महिन्यामध्ये एवढं आलं, राईट, एवढा म्हणजे 1 महिन्याची आपण टाईम पिरियड घेत आहोत. मग तुम्हाला एरिया किती दिसायला भेटेल बरं का, या ए बीने स्वीप केलेला एरिया AC एवढा. तुम्ही म्हणणार की ABC एवढा एरिया जो आहे ना स्वीप झाला गड्या 1 महिन्यामध्ये. ठीक आहे, नंतर पुढे का, आणि आता आपण 1 महिन्याची बात केली. समजा ई महिना होता, हा जानेवारी महिना. आता आपण जाऊया, समजा मे महिन्याची बात करूया. तर मे महिन्यामध्ये पृथ्वी आपली कुठेतरी इथं असेल, मे महिन्यात पृथ्वी आपली इथं कुठेतरी असेल, राईट. आणि मे महिन्यापासून जून महिन्यापर्यंत पृथ्वी फिरत इथं कुठेतरी येऊन जाईल. तो मग आता हा जो काही एवढा एरिया स्वीप झाला, याला नाव देतो मी समजा MNA. मग आता हा एवढा एरिया आपला स्वीप होतोय. ठीक आहे, मग सांगायचं तात्पर्य काय आहे की तुम्ही कोणता पण महिना घ्या, जो एरिया स्वीप होतोय, हा वाला एरिया आणि हा वाला एरिया, हा दोघं एरिया काय असतो म्हणे सारखा असतो. हा केपलरचा दुसरा नियम आहे. लक्षात आला का रे. तर मग हा वाला एरिया म्हणजे काय, ABC इज इक्वल टू AMN. मग तो कोणता पण महिना असो, 1 महिन्यामध्ये जे काय आहे अशा पद्धती. लक्षात राहील काही बात,
ठीक आहे, हा झाला. तो स्टेटमेंट वाचून सांगतो. द लाईन जॉईनिंग ऑफ द प्लॅनेट अँड द सन, लाईन जॉईनिंग ऑफ द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. नवीन वाचून दाखतो. केपलर सेकंड लॉ. द लाईन जॉईनिंग ऑफ प्लॅनेट अँड द सन, राईट का, स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. लक्षात राहील, लक्षात ठेवा. ठीक आहे, तो जो झाला आपला हा वाला तो दिलेला आहे. लाईन जॉईनिंग ऑफ प्लॅनेट अँड द स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ द टाईम. एकदम परफेक्ट झाला. पुढे जाऊया. हो, हे करून दाखवले तुम्हाला मी केपलरचा. आता तिसरा लॉ आहे केपलरचा थर्ड लॉ. तो लास्ट पॉईंट आहे आजचा, केपलरचा थर्ड लॉ. बघा बरं का आता काय केपलरचा थर्ड लॉ. केपलरचा थर्ड लॉ काय म्हणतो माहिती आहे का. आता तुम्हाला एक बात तर कन्फर्म माहिती आहे, ही पृथ्वी किंवा एखादा प्लॅनेट आहे. सर आता बघा केपलरने जे काही लॉ काढलेले आहेत ते सूर्य आणि प्लॅनेट याच्याशी रिलेटेडच काढलेली, एवढी बात तर तुम्हाला कन्फर्म झाली असावी आता. तर ठीक आहे, तो केपलर काय म्हणतोय बरं का. केपलर म्हणतो की यार ही पृथ्वीला पूर्ण सूर्याभोवती फिरायला टाईम लागणार आहे. तो टाईम किती लागणार आहे, टी एवढा टाईम लागणार आहे. ओके. आणि रेडियल डिस्टन्स पण प्रत्येक वेळेस चेंज होत आहे. ही बात पण तुम्हाला कन्फर्म झाली की रेडियल डिस्टन्स पण चेंज होते. R1 आहे, R2 आहे, R3 आहे. तो आपण असं म्हणू शकतो का चेंज होत आहे, त्यामुळे आपण म्हणू शकू मीन डिस्टन्स, एक तर ॲव्हरेज डिस्टन्स. सो सूर्यापासून प्लॅनेटपर्यंत जे काही अंतर आहे ते चेंज होत आहे, त्यामुळे आपण एक टर्म यूज करू ॲव्हरेज डिस्टन्स. सो ॲव्हरेज डिस्टन्स. मग आता याच्यामधलं जे काही ॲव्हरेज डिस्टन्स आहे ना, मी त्याला R घेऊन घेतो. ॲव्हरेज डिस्टन्स काय घेतो मी, R घेत असतो. सो समजा पृथ्वीला पूर्ण कंप्लीट एक सूर्याभोवती फिरायला टाईम लागतो आहे टी, राईट. आणि या दोघांमधलं जे काही अंतर जे व्हॅरी होत आहे त्याला आपण कंबाईनली आपण आरने दाखवतो. याला म्हणतो आपण मीन डिस्टन्स ऑर द ॲव्हरेज डिस्टन्स. सो डिस्टन्स चेंज होत आहे, त्यामुळे आपण ॲव्हरेज डिस्टन्ससाठी आर लिहित आहोत. बरोबर. मग आता केपलरचा थर्ड लॉ काय म्हणतो माहिती आहे का. तर केपलरचा थर्ड लॉ म्हणतो टी स्क्वेअर, राईट का. एक तर तुम्ही कोणता पण पॉईंट घेऊ शकतात, पूर्ण सर्कलची बात नाही आहे. समजा आता पृथ्वी इथं आहे, इथून पृथ्वी इथपर्यंत आली, या दोघांमधला टाईम इंटरवल किती आहे, टी आहे. आणि जे रेडियल डिस्टन्स जे की ना, ॲव्हरेज रेडियल डिस्टन्स जे ना ते आर आहे. तर केपलर काय म्हणतो माहिती आहे का, एक तर पूर्ण घ्या, कोणता पण नाही घ्या. केपलर काय म्हणतो माहिती आहे का, टी स्क्वेअर जो आहे ना, या दोघं इथून तर पृथ्वी इथपर्यंत याचा जो काही टाईम पिरियड आहे ना, हा टाईम पिरियड टी आहे. तो टी स्क्वेअर जो ना तो डिरेक्टली प्रोपोर्शनल आर क्यूब आहे म्हणे. लक्षात राहील का रे. हा तिसरा आहे. सो टी स्क्वेअर डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी आर स्क्वेअर, अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत असतो. हा तिसरा नियम झाला. पॉईंट कळाला का काय सांगितलं मी तर पृथ्वी एका पॉईंटपासून प्लॅनेट एका पॉईंटपासून दुसऱ्या एखाद्या पॉईंटपर्यंत जाते, त्याला टाईम समजा टी लागतोय. आणि जे ॲव्हरेज डिस्टन्स आहे ना सूर्यापासून, त्याचं ॲव्हरेज डिस्टन्स ते आर आहे म्हणे. तर टी स्क्वेअर इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी आर क्यूब. लक्षात राहील का. So square of its period of revolution around the sun is directly proportional to the cube of mean distance of the planet from the sun. हे पक्का तुमच्या लक्षामध्ये ठेवून घ्या. केपलरचे 3 लॉ मी तुम्हाला समजून सांगितले, राईट का. तो केपलरचे 3 लॉ आपण समजून बघितले. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का रे.